डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं लातूर शहरातील सर्व भागामध्ये महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर्स लावण्यात आले होते। त्यानंतर काल मध्यरात्रीपासून लातूर मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात आले। मात्र हे बॅनर्स काढत असताना मनपा कर्मचाऱ्यांनी ओढून ताणून बॅनर्स काढले। त्याचबरोबर कोणत्याही जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता व कोणतेही विचारपूस न करता बॅनर्स कापून काढल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊन काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे यापुढे कोणत्याही महापुरुषांच्या जयंती निमित्तानं लावण्यात येणारे बॅनर्स सन्मानपूर्वक न काढल्यास मनपा विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरामध्ये अतिशय सुंदर आणि बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे सर्व महापुरुषांचे बॅनर या ठिकाणी लावलेले होते। बॅनर सुंदर लातूर शहरामध्ये रंगवले असताना महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी बॅनर व्यवस्थित न करता आता त्या बॅनरवर महापुरुषाचे फोटो असतात ते सन्मानपूर्वक काढले पाहिजे आणि मंडळाला सूचना दिली पाहिजे, नाही तर सन्मानपूर्वक काढून व्यवस्थित त्या ठिकाणी नेले पाहिजे। त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व्यवस्थित त्या ठिकाणी बॅनर सन्मानपूर्वक न करण्यामुळे कसं तर विचित्र वेगळं काढून ते बॅनर केलं जातं। महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या गलतीमुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। का आज लातूर शहरामध्ये काल पुराचा एक बॅनर फाडण्याचा प्रयत्न फाडलेला आहे। असे अजूनही काहीतरी घडलेलं असं समाजामध्ये वातावरण आहे। लातूरमध्ये बॅनर फाडल्यामुळे अजून फुटाने वाढू शकतात, समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो, सगळ्याला त्रास होऊ शकतो। पण ही महानगरपालिकेची चुकी आहे ना। महानगरपालिकेने मंडळाला सूचना दिली पाहिजे, बॅनर उतरून घ्या, नाहीतर बॅनर आम्ही काढू आणि सन्मानपूर्वक काढू असं त्यांनी सूचना दिली पाहिजे। हे न केल्यामुळे महानगरपालिकेनं न केल्यामुळे समाजात लवकरात लवकर हे नगरपालिकेने जर व्यवस्थित कुठल्याही महापुरुषाची कुठल्याही जयंती असो, महापुरुषाची जयंती असो, महापुरुष बॅन असो, तरी सन्मानपूर्वक काढावा। नाही केलं तर पुढे आम्हाला आंदोलन करावं लागेल। महानगरपालिकेला कर्मचारी धडा शिकवावा लागेल।